नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बट्टीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत। अतिशय सोपी आणि साधी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। हे प्रीमिक्स बनवत असताना जर माप हे अगदी परफेक्ट असेल तर बट्टी ही अतिशय खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होते। ही बट्टी बनवत असताना लाटण्याची गरज भासत नाही, याच्या घड्या सुद्धा घालायची गरज भासत नाही। तरी अतिशय सुंदर ही कुरकुरीत आणि खुसखुशीत कशी बनते ह्या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर हे बट्टीचं प्रीमिक्स 6 महिने तुम्ही कसं स्टोअर करणार हे सुद्धा या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा। तर चला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बट्टीचं पीठ बनवण्यासाठी इथं मी 1 किलो गहू घेतलेले आहेत। गहू तुम्ही कुठलेही घेऊ शकतात। आधी यांना मी स्वच्छ पुसून घेतलेत, यातला जो कचरा होता तो काढून घेतलेला आहे। आता यात मी 100 ग्रॅम इतके मक्याचे दाणे टाकून घेते आहे। हे तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरवर सहज मिळते। त्याचबरोबर 50 ग्रॅम इतकी हरभऱ्याची डाळ, 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेते आहे। ओव्याचं प्रमाण इथं मी कमी ठेवलेलं आहे। आपण कणिक भिजवत असताना सुद्धा ओव्याचा वापर करतो। त्यासाठी जर तुमच्याकडे मक्याची दाणे नसतील तर याऐवजी 150 ग्रॅम इतका आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। आता हे मी गिरणीवरून दळून आणते। जर तुमची घरची गिरणी असेल तर इथं 3 नंबरच्या जाळीवर आपल्याला हे मस्त रवाळ असं हे दळण दळून घ्यायचं आहे। तर इथं बघा आपलं हे दळण दळून तयार झालेलं आहे। मस्त इथं खमंग असा वास येतोय पिठाचा, जिरा आणि धना टाकल्यामुळे, आणि अतिशय बारीक कणी लागते यात रव्याची। तर हे पीठ स्टोअर करण्यासाठी एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून यात हवा जाणार नाही किंवा पाण्याचा अंश जाणार नाही अशा डब्यात ठेवायचं आहे। म्हणजे 6 महिने हे पीठ छान टिकतं, न जाडं लागता, न कीड लागता। आता आपण यापासून कणिक कशी भिजायची ते बघूया। परात घेतलेली आहे, त्यात 1 चमचा गूळ टाकून घेते। गूळमुळे बट्टी छान रुचकर लागते। 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकून घ्यायचा आहे, म्हणजे याचा सुगंध मस्त बट्टीमध्ये उतरतो त्यासाठी। यासोबतच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून हे हलकंसं मिक्स करून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर यात चिमूटभर हळद टाकते आहे। हळदमुळे बट्टीला रंग खूप सुंदर येतो त्यासाठी। आता यात मी 2 वाटी इतकं प्रीमिक्स टाकून घेते आहे आणि याची घट्टसर अशी कणिक मळून घेते आहे। इथं ही कणिक मळून झाल्यानंतर यात थोडंसं तेल टाकून पुन्हा मळून घेते आणि 10 मिनिटं हिला रेस्ट करायला साईडला ठेवते, म्हणजे ही कणिक छान मुरेल आणि मस्त फुलेल। तर 10 मिनिटानंतर आपण याचे उंडे तयार करून घेऊया। उंडे करून तयार झाल्यानंतर आपण याला सिलेंडर शेप देऊन देतो आहे। जर तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही गोल करून ठेवल्या तरी सुद्धा चालतील। तर इथं मी अशा प्रकारे हे सिलेंडर शेप बनवून घेते आहे। आता आपण यांना शिजवून घेऊया। तर इथं मी स्टीमर ठेवलेलं आहे। तर यात आता आपल्याला ह्या बट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत उकडण्यासाठी। तर इथं ह्या तिघही बट्ट्या ठेवून झालेल्या आहेत। तर साधारण 15 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटानंतर एकदा चेक करूया। तर इथं आपली बट्टी छान फुललेली दिसते आहे। तरी सुद्धा एकदा चेक करून बघते। तर परफेक्ट इथं बट्टी शिजल्यानंतर गॅस बंद करून ह्या बट्ट्या एका प्लेटवर काढून घ्यायच्या आहेत। बट्टी हलकीशी गार झाल्यानंतर याला कट करून घेते आहे। तर बघू शकता हलकीशी जाळी पडलेली आहे बट्टीला। इनो सोडा न वापरता अतिशय सुंदर ह्या बट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर तळण्यासाठी लगेच तेलामध्ये टाकून घेते। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या बट्ट्या छान खमंग कुरकुरीत होतात तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण यांना पलटून घेणार आहोत आणि काही मिनिटातच ह्या बट्टींना अतिशय सुंदर रंग आलेला आहे। अतिशय
कुरकुरीत दिसत आहेत ह्या भट्ट्या. तर यांना आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व करायला घेते. मस्त गरमागरम असं वाफडतं वरणासोबत आणि त्यावर तुपाची धार बरोबर ह्या कुरकुरीत बट्टी बनून तयार झालेल्या आहेत. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त खुसखुशीत अशी ही बट्टी बनून तयार झालेली आहे. जर तुम्हाला 5 किलो किंवा 3 किलोच्या प्रमाणात ह्या बट्ट्या बनवायच्या असतील तर 1 किलो प्रमाण इथं मी सांगितलेलं आहे. तसं तुम्ही प्रमाण वाढून हे बट्टीचं प्रीमिक्स नक्कीच बनवून बघा. आणि ही रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली पटकन एक लाईक करा